टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सध्या अधिवेशन सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज अधिवेशनात एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की राज्यभरात जे पेट्रोल पंप असतील किंवा हॉटेल्स असतील यांचे जे महिलांचे स्वच्छतागृह आहेत त्यांचं सरकारकडून सर्वेक्षण करण्यात यावं अशा प्रकारचा तो मुद्दा मांडला गेला होता। आणि महिलांना मोठ्या प्रमाणात जे आजार होतात त्याचं कारण देखील जे स्वच्छतागृह आहेत ते अस्वच्छ असल्यामुळे होतात आणि हे सर्वेक्षण केलं पाहिजे अशा प्रकारचं मत जे आहे ते चित्रा वाघ यांनी मांडल्याचं आज आपण पाहिलेलं आहे। आणि त्यानंतर नेमकी पेट्रोल पंपांवरील जे स्वच्छतागृह आहेत त्यांची परिस्थिती काय आहे हे तपासण्यासाठी आपण पुण्यातील एका पेट्रोल पंपावर आलो होतो। हा एक पेट्रोल पंप आहे, अगदी हाकेच्या अंतरावर पुणे महापालिकेची इमारत आहे जे की प्रशासकीय सगळा कारभार जो पुण्याचा चालतो त्याची इमारत आहे आणि त्याच्या शेजारीच रस्त्यालगत हा एक पेट्रोल पंप आहे। आपण या ठिकाणी येथे कर्मचारी असतील किंवा पेट्रोल पंपचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी बोललो, मात्र धक्कादायक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी पेट्रोल पंपावर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी कोणासाठीच स्वच्छतागृह नसल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते। खरं तर जागा कमी आहे अशा प्रकारचं सांगितलं जातं आणि त्यामुळे स्वच्छतागृहाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली नाहीये। आपण खरं तर पाहायला आलो होतो की महिलांची स्वच्छतागृह आहेत का, त्याची सोय कशा प्रकारे आहे, मात्र या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याचंच दिसून येतंय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।